या 10 व्यक्तींच्या चुकूनही पाया पडू नका, नाहीतर बर्बाद व्हाल. प्राचीन काळापासून आई वडील, विद्वान आणि वडीलधाऱ्या मंडळींच्या पाया पडण्याची प्रथा सुरू आहे. या प्रत्येकाकडे मान सन्मान देण्याच्या दृष्टीने पाहिले जाते. माणसाच्या पाया पडणे हे चांगल्या संस्काराचे आणि नम्रपणाचे लक्षण समजले जाते. तसेच आपल्यापेक्षा वयाने मोठ्या व्यक्तीच्या पाया पडल्यास आपल्याला आशीर्वाद मिळतो. पाया पडणे हे सुसंस्कृतपणाचे लक्षण असले तरी काही परिस्थितीमध्ये ते चुकीचे समजले जाते. पूजा करणाऱ्या व्यक्तीच्या पाया पडू नये. कारण एखादी व्यक्ती पूजा करत असेल तर त्या व्यक्तीच्या पायांना स्पर्श करून पाया पडल्यास पूजेत अडथळा निर्माण होऊ शकतो. त्याचबरोबर मंदिरातही कोणाच्या पाया पडणे योग्य मानले जात नाही. कारण मंदिरे हे देवाचे स्थान आहे आणि तिथे पाया पडल्यास मंदिराच्या पावित्र्याचा भंग होऊ शकतो. कुमारी मुलींना चुकूनही कोणाच्या पाया पडायला लावू नये. हिंदू धर्मात कुमारी मुलगी देवीचे रूप मानले जाते. त्यामुळे त्यांच्याकडून पाया पडून घेऊ नये असे शास्त्र सांगते. कुमारी मुलींनी पायांना स्पर्श केल्याने माणूस पापाचा भागीदार बनू शकतो. स्मशानभूमीतून आलेल्या व्यक्तीच्या पाया पडू नये. हिंदू धर्मात असे मानले जाते की जर एखादी व्यक्ती स्मशानभूमीवरून परत आली असेल तर अशा व्यक्तीच्या पायाला हाताचा स्पर्श करू नये. मग तो आपल्यापेक्षा वयाने मोठा असले तरीही असे करणे अशुभ मानले जाते. झोपलेल्या व्यक्तीच्या पाया पडणे चुकीचे आहे. कारण झोपलेली व्यक्ती मृतवत दिसते आणि आपण जणू काय मृत व्यक्तीच्या पाया पडतोय असा भास होतो. म्हणून कितीही आदरणीय व्यक्ती झोपलेली असेल तर पाया पडू नये. शत्रूला चुकूनही नमस्कार करू नका. कारण त्याच्या मनात आपल्याविषयी नेहमीच द्वेष असतो. आपले चांगले व्हावे असे त्याच्या मनात नसते. जे कधीही आपल्या भल्याचा विचार करत नाही. त्याच्या पाया पडण्याची गरजच नाही. आपण अशाच माणसाचे पाय धरतो जो आदरणीय असेल, आपल्याबद्दल चांगला विचार करत असेल. आपल्याविषयी वाईट विचार करणाऱ्या व्यक्तीच्या पाया पडणे म्हणजे त्याच्यामध्ये असलेले नकारात्मक विचार आपल्यामध्ये येण्याची शक्यता असते. म्हणून आपल्या शत्रूला कधीच नमस्कार करू नये. साधू संन्यासांकडून पाया पडून न घेणे. आपण संत संन्यासी यांच्या पाया पडायचे असते. आपण त्यांच्याकडून पाया पडून घ्यायचे नसते. कारण सर्व संत संन्यासी हे फक्त देवाच्या गुरूच्या पाया पडतात. जावयाने सासऱ्यांच्या पाया पडायचे नसते असे म्हटले जाते. आता काही लोकांच्या मनामध्ये विचार यायला लागला असेल की सासरे तर जावयापेक्षा मोठे असतात, असे असूनही त्यांच्या पाया का पडू नये? यामागचे कारण असे आहे. याचा संबंध भगवान शंकराशी आहे. एका पुराणात असे म्हटले आहे की भगवान शंकरांनी आपले सासरे दक्ष यांची हत्या केली होती. म्हणून जावयाने सासऱ्यांच्या पाया पडू नये असे म्हटले जाते. भाच्याने मामाच्या पाया पडू नये हे कृष्ण कथेवरून सांगितले जाते. कारण कृष्णाने कंस मामाचा वध केला होता. तसेच हिंदू धर्म मान्यतेनुसार मामा आणि मामी यांनी भाचा किंवा भाचीला आपल्या पायांना स्पर्श करू देऊ नये. जेवण करत असलेल्या व्यक्तीच्याही पाया पडू नये. प्रवासाला निघालेल्या व्यक्तींच्या देखील पाया पडायचे नसते. हे विचार धार्मिक मान्यतेवर आधारित आहे. त्यामुळे काही लोकांना पटणार नाहीत. परंतु जे लोक धार्मिक बाबींवर विश्वास ठेवतात त्यांना हे विचार नक्कीच पसंत पडतील याची आम्हाला खात्री आहे. धन्यवाद.